ब्रेकिंग न्यूज आपण बघतो। अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा सोडला पक्ष सदस्यत्वाचा, त्यांनी राजीनामा दिल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो। अत्यंत महत्त्वाची घडामोड, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। अशोक चव्हाणांचं हे राजीनामा पत्र आपण पाहतो न्यूज 18 लोकमतवर। पक्ष सदस्यत्वाचा अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे। पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा तर दिलेलाच आहे, पण त्यांनी जे पत्र राजीनामा पत्र जे दिलेलं आहे त्यात त्यांनी आपला माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केलेला आहे। म्हणजेच त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याचं एकंदरीत म्हणता येऊ शकेल का? आपण या संदर्भातल्या घडामोडी नेमक्या काय आहेत, अपडेट्स या संदर्भातल्या जाणून घेऊया। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, काय नेमकी सध्या अपडेट? अशोक चव्हाण यांनी दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि दुसऱ्या भेटीमध्ये हा राजीनामा देताना मिळतोय। या संदर्भात आपण देवेंद्र यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावरती प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। अशोक चव्हाण यांना राज्यसभेवरती पाठवतात की अशोक चव्हाण यांच्या वेगळा नवा फॉर्म्युला आहे, याची देखील या ठिकाणी खातरजमा केली जाते। मात्र तुर्तास जर पाहिलं तर एकीकडे देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यालयामध्ये येणं आणि दुसरीकडे अशोक चव्हाण यांचा राजीनामा, या खूप सूचक आणि मोठ्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की अशोक चव्हाण गेल्या 72 तासांपासून होते, काँग्रेसचे नेते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करत होते। मात्र थेट अशोक चव्हाण आज मुंबईमध्ये दाखल झाले। विधानसभा अध्यक्षांच्या 2 वेळा भेटीगाठी घेतल्या आणि अखेर ते राजीनामा दिल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे। जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपा तथा उमेदवार देखील उतरू शकतं, धक्का येऊ शकतं आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। जर अशोक चव्हाण चौथे उमेदवार असले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेस मत हे फुटू शकतात। या धक्कांतर भाजपाने विधान परिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये वापरल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामुळे अशोक चव्हाणांचा आता राजीनामा हा राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खूप महत्त्वपूर्ण असा राजीनामा समजला जातोय। कारण की मराठवाड्यामधलं अशोक चव्हाण हे नांदेड पट्ट्यातलं खूप मोठं नाव आहे, काँग्रेसचे दिग्गज नेते आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार येण्याची दाट शक्यता आहे। कारण की अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यामध्ये त्यांचं एक मोठं काम आहे। त्यामुळे काँग्रेसला हा मिळालेला सर्वात मोठा धक्का आहे। एकीकडे मुंबई काँग्रेस खिंडार पडत असताना महाराष्ट्र काँग्रेसला एक मोठा धक्का आणि एक मोठं खिंडार पडलेला आहे। कारण की देशातले काँग्रेसचे प्रमुख नेते अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते। मात्र अशोक चव्हाण, जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 72 तास नॉट रिचेबल होते। थेट मुंबईमध्ये अशोक चव्हाण दाखल झाले, विधानभवनामध्ये गेले, 2 वेळा विधानसभा अध्यक्षांसोबत त्यांच्या भेटीगाठी ठरल्या आणि एक विधानसभा अध्यक्षांना महत्त्वपूर्ण फोन येतो आणि त्यानंतर अशोक चव्हाणांचा राजीनामा हा स्वीकारला जातो। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा हा सर्वात मोठा राजीनामा आहे। कारण की यापूर्वी भाजपाने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये असंच धक्कातंत्र वापरून महाविकास आघाडीची मतं फोडली होती आणि महाविकास आघाडीला एक प्रकारे धक्का देत डिस्टर्ब केलं होतं। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार अशोक चव्हाणांच्या रूपात जर भाजपाने दिला तर महाविकास आघाडीची पुन्हा मतं फुटू शकतात आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक राज्यसभेचा चौथा उमेदवार जिंकून एक महाविकास आघाडीमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जाऊ शकतं। त्यामुळे भाजपाने दिलेला हा खूप मोठा धक्का आहे। त्यामुळे आता नेमक्या पुढच्या घडामोडी काय घडतात, कारण की अजिंक्य खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। एकीकडे अशोक चव्हाणांचा राजीनामा सुरू असताना